नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन घेऊन आलो तुमच्याकडे आज एक नवीन व्हिडिओ। तर आजची सकाळी ना आपली मस्त पैकी लहानपणीच्या आठवणीला ताजा करून झाली बरं का। आणि त्यानंतर मित्रांनो आपण आलो परत आपल्या कर्मभूमीवर म्हणजेच आपल्या शेतामध्ये। आणि मित्रांनो आपल्या मकाला ना आपण काल नाईटच्या शिफ्ट मध्ये एक शिफ्ट मध्ये पाणी भरून घेतलं बरं का। आपल्या दुसऱ्या शिफ्ट मध्ये ना पलटी द्यायचं काम चालू झालं होतं बरं का। आणि आपल्याकडे सोलरचा ऑप्शन असल्यामुळे ना आपण ना दिवसामध्ये सुद्धा ना भरणं एकदम ओके मध्ये भरून घेतो असतो बरं का। आणि त्यामुळे आपण ना खतरनाकरित्या ना पलटी मारायचं काम आहे ना उरकायला चालू करून टाकतोय। आणि घंटो का काम मिनिटो में करायचं आहे ना गोष्ट आपल्याला ना रोजच जमते बरं का। त्यामुळे ना काम 25 करून टाकलं बरं का पलटीचा आणि एकदम ओके मध्ये विंगून वगैरे घेतलं। आणि त्यानंतर मित्रांनो बारी आली आपल्या नांगरटीची बरं का। आणि ट्रॅक्टरला आहे ना पोटभर डिझेल पाजल्यामुळे ना आपल्याला सगळ्या गोष्टी आता वसूल करायच्या बरं का। त्यामुळे ना खतरनाकरित्या ना मागास कांद्याच्या लागवडीपूर्वी ना आपल्याला सगळ्या मशागती करून टाकायचे। चालू नांगरटीमध्ये आपले मित्र परिवार पण आपल्याला भेटायला आले बरं का। आणि त्याच दरम्यान मित्रांनो आपण ना रात्रीचा दिवस करत ना एकदम खतरनाकरित्या नांगरटीने आपली पूर्ण करून टाकली। आणि आपला कालचा रोट्या पण मारून झाला होता। बाकी मागच्या एक महिन्यापासून ना वातावरणाने आपल्याला ना एकदम खतरनाकरित्या साथ दिली बरं का। आणि त्यामुळे आपले पीक आहे ना एकदम मस्त दिसतंय बरं का हिरवेगार। सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचा भाऊ आहे ना काम करून काय थकत नाही बरं का। कारण आपल्यामध्ये ना मोटिवेशन इतके खतरनाक लेवल भरलेलं असतं आणि डेडिकेशन पण आहे ना 100% भरलेलं असतं। बाकी मित्रांनो कुठलं पण काम करत असताना ना डेडिकेशन मोटिवेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा बरं का। सगळ्या गोष्टी ना आपल्या एकदम योग्य प्रकारे होऊ शकतात। आणि मग शेतामधले सगळे काम उरकल्यानंतर मस्त पैकी आपण हनुमानगड येते ना दर्शनासाठी आलो बरं का। कारण कसा विषय माहितीये का सगळ्या गोष्टी आपल्याला करता येते पण धार्मिक गोष्टी केल्याशिवाय ना कुठल्याच गोष्टी आपल्याला भेटू नाही शकत। बाकी मित्रांनो आपल्या आयडीवर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करून घ्या, कमेंट करून घ्या आणि आपल्या आयडीला फॉलो करून घ्या।